नांदेडमधून एक विचित्र आणि धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे। घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यानं एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला दोरीनं बांधून त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबला आणि त्यानंतर त्यानं या 18 वर्षीय विद्यार्थ्यासोबत जे काही भयंकर कृत्य केलं ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। प्रथमेश पुरी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना घडली आहे। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेडच्या माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहे। शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये तो राहत होता। दरम्यान 5 जानेवारी आकाश सावंत हा पोलीस कर्मचारी त्याच्या रूमवर आला। त्याच्यासोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे अन्य 2 तरुण आले होते। यावेळी मोटरसायकल आणि सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप करत तिघांनी प्रथमेश याला बाहेर नेलं होतं। अशोकनगर, गोकुळनगर, आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती। नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला आणि पुन्हा प्रथमेश यांच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून घाबरलेल्या त्याला काठीनं जबर मारहाण करण्यात आली होती। दरम्यान या घटनेनं घाबरलेल्या मुलानं काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाच सांगितला नाही। नंतर त्याच्या वडिलांना हा संपूर्ण प्रकार कळला। त्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी आकाश सावंत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आकाश सावंत पोलीस कर्मचारी आहे। नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याची नेमणूक आहे। या मारहाणीनंतर पोलिसांनी आकाश सावंतचं निलंबन देखील केलेलं आहे।